तर हे आणि दोन्ही येते. संजय इथे ना. हो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काय म्हणजे इंग्लिशमध्ये घेऊ, मराठीत घेऊ, हिंदीत घेऊ? मराठीत दिलं तर मला कधी बेटर नो म्हणजे बेटर अंडरस्टँडिंग त्याला म्हणता येईल की मराठीमध्ये जास्त मलाही सांगता येईल आणि तुम्हालाही ते अंडरस्टँड करायला सोपं आहे. बरं, सगळेजण इंजिनिअरिंगच आहेत का वेगळी काही फॅकल्टी आहे वेगळ्या याच्यामध्ये? MBA सर. MBA सायन्स. काय म्हणजे काय एखादा आर्टचा जर असला तर त्याला त्याच्यात फारसा इंटरेस्ट नसतो. त्याच्यामुळे म्हणून मी विचारलं मी, कारण काय असतं की त्या याच्यामध्ये सुद्धा कधी कधी असं गडबड होऊन जाते की आपण सांगतोय की त्याच्या डोक्यावर जातं, त्याला त्याच्याशी काही घेणं देत नसतं. पण जे काही आतापर्यंतच्या याच्यामध्ये मी एखाद्या वेळेस कुठलंही लेक्चर द्यायचं किंवा जे काही गायडन्स करायचं तर त्या याच्यामध्ये मी 3 पार्टमध्ये थोडंसं सांगत असतो. बेसिकली की ही गोष्ट करायची ती कशासाठी करायची, आणि त्याच्यानंतर की मी काय केले, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये क्वेश्चन अँड आन्सर, जेणेकरून त्या याच्यावर तुमच्या डोक्यामध्ये काय आहे प्रश्न आणि ते कशा प्रकारचे सोडवता येऊ शकतात, जे मी माझ्या आयुष्यात सोडवले. कारण कसं आहे की सगळ्याच गोष्टी लेक्चरमधून सांगणं पॉसिबल होत नाही. प्रत्येक स्टेप किंवा प्रत्येक गोष्ट तेवढी डिटेलमध्ये डिक्लेअर करणं किंवा सांगणंही पॉसिबल होत नाही. म्हणजे जर क्वेश्चन आन्सरमध्ये जर विचारलं तर त्याला मला इलॅबोरेट करून तुम्हाला व्यवस्थित सांगता येऊ शकतं. बेसिक गोष्ट असं आहे की तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही एंटरप्रेन्योर्सला भेटता किंवा एंटरप्रेन्योर्स व्हायचंय म्हणून जर ठरवलं तर कशासाठी हे कोणाला सांगता येईल? आपण एंटरप्रेन्योर्स व्हायचे का व्हायचं? सिंपल गोष्ट आहे. आपण काम कशासाठी करतो? इन्कमसाठी फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट की काहीतरी वेगळं करायचं. नाही, काहीतरी वेगळं करणं हे तर ठीक आहे, बेसिक एकच गोष्ट. व्हॉट फॉर दिस, म्हणजे आपण कशासाठी करतो? पैशासाठी. एकदम काय, कारण पैसा मिळवणं हा आपला सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग तो कसा मिळवायचा त्याच्या मग त्या पुढच्या स्टेज. जोपर्यंत आपण ठरवत नाही की आपल्याला काय करायचंय आणि कशासाठी करायचंय, तोपर्यंत आपण त्या मार्गालाच जातो. बरोबर आहे? कारण कसं आहे, म्हणजे डिसाईड करणं ज्याला म्हणतो आपण, तर आपल्याला काय करायचंय. आपल्याला एक सर्वसाधारण जर कोणी काही म्हटलं की यार मुंबईला जायचंय, निघणार आहे, ठरवावं लागेल ना. आणि मुंबईला कशाला जायचं, कशासाठी जायचं, कशा प्रकारे जायचं, आपल्याकडे ते रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, या गोष्टी जेव्हा आपण ठरवू तेव्हा मुंबईला जाता येणं पॉसिबल आहे किंवा जाता येऊ शकतं. असं तर होत नाही ना किंवा ठरवलंय आणि लगेच गेले रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर बॅग घेऊन आणि मग नंतर विचार करायचा की आता हैदराबादला जायचं मुंबईला जायचं. असं होणार नाही. त्यातही परत कसं आहे की मुंबईला जाऊन आपल्याला काय करायचंय हे जर माहित असेल आणि केव्हा पोहोचायचं हे जर डिसाइडेड असेल तर आपण आपले रिसोर्सेस कसे आहेत हे ठरवणार. कशा प्रकारे ठरवणार की तुम्हाला तिथं किती वाजता पोहोचायचं, त्याच्यासाठी तुम्ही औरंगाबादवरून तिथे निघताना तुम्हाला वेळ किती लागणार आहे, जाण्यासाठी व्हेकल्स कोणत्या अवेलेबल आहेत, आणि तुमच्याकडे वेळ किती, टाइम स्पॅन सगळ्यात महत्वाची गोष्ट. जोपर्यंत आपण वेळेला महत्व देणार नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी करता येणार नाही, आणि करायचा प्रयत्न जरी केला तरी ते फेल होईल. म्हणून तुम्हाला मी उदाहरण सांगायला लागलो की त्या ठिकाणी जाताना तुमच्याकडे रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत
हे समजा तुम्हाला सांगितलं की उद्या सकाळी तिथं 10 वाजता पोहोचायचं मुंबईला, तुम्ही आता प्लॅनिंग करू शकता. रेल्वेने जायचं का बसने जायचं का स्वतःच्या गाडीने जायचं. त्याच्यानंतर फारच जर काही इमर्जन्सी असेल, वेळ तुमच्याकडे कमी असेल तर विमानाने जायचं. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करताना तुम्हाला तुमची इकॉनॉमी काय आहे हे पण तुम्हाला पाहिजे. म्हणजे जाताना तुम्हाला कोणत्या ट्रान्सपोर्टनी जायचंय त्यावेळेस तुमच्याकडे रिसोर्सेस म्हणजे कोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत, ऍज गुड ॲज पैसे पण किती तुमच्याकडे अवेलेबल आहेत, या गोष्टीचा तुम्हाला विचार करा. आणि हे जर अवेलेबल असतील म्हणजे तुमच्याकडे बरेच पैसे आहेत, 10-20 हजार रुपये आहेत आणि मुंबईला जायचे आणि सकाळी 6च्या विमानाने गेलं तरी आज तुम्ही 7ला तिथं पोहोचाल, आवरून येते करून 10 वाजताच्या गतीला तुम्ही पोहोचू शकता. पण तेच जर पैसे कमी असतील तर तुम्ही रेल्वेने जायचा विचार करा. फारच जर जास्त तुमच्या बरोबर एखादी जर व्हेकल असेल तुमची स्वतःची तर तुम्ही गाडीने जायचा विचार करा. तर हे जे रिसोर्सेस, वेळ आणि आपल्याला अचीव्ह करायचं टार्गेट, त्याच्यासाठी तुम्हाला आधी या गोष्टी ठरवाव्या लागतात. म्हणजे बेसिक गोष्ट अशी आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय हे आधी ठरवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही काय करायचं हे ठरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला रस्तेच मिळणार. आता बऱ्याच वेळेस मी लेक्चर देताना मला बरेच जण म्हणतात की या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत. आणि अडचणीशिवाय माणूसच नाहीये. अडचणी सगळीकडेच अवेलेबल आहेत. पण त्या अडचणीवर जो मात करू शकतो तेव्हाच ते खरं त्याला अचीव्ह करा. आणि तुम्हाला एक सांगतो, जेव्हा प्रॉब्लेम आहे हा जर तुम्ही आयडेंटिफाय केलं कुठल्याही याच्यात की हा प्रॉब्लेम आहे, यू कॅन गेट द सोल्युशन. कारण तुम्हाला जोपर्यंत हा प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर सोल्युशनच काढू शकता. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला प्रॉब्लेम आहे हा आयडेंटिफाय करायलाच पाहिजे. तो आयडेंटिफाय जर केला तर तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन मिळेल. म्हणून तुम्हाला आधी तुमचं टार्गेट फिक्स करायला पाहिजे की मला काय करायचं. ते जर तुम्ही डिसाईड केलं तर निश्चितच तुम्हाला एंटरप्रेन्योर्स होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ऑटोमॅटिक मिळत जातात. कारण त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. ते कसं आहे की रेल्वे एकदा ट्रॅकला एखाद्या स्टेशनवरून निघाली म्हटलं आणि तिचं डेस्टिनेशन ठरलेलं असेल तर ती त्याचा ट्रॅक सोडत नाही. तसा प्रकार. आणि हे जर तुम्ही मनात ठासून भरून घेतलं की नाही मला हे करायचंय आणि मी हे करा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला निर्णय घ्यायला पाहिजे. जे रतन टाटाचं एक वाक्य आहे, टेक द डिसिजन फास्ट अँड मेक इट राईट. म्हणजे तुम्ही आधी जर निर्णय घेतला की मला हे गोष्ट करायची, कदाचित ती एखादी चूक असू शकते, टाइम घेईल, पण ती राईट करण्यासाठी म्हणजे त्याच्यात जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आयडेंटिफाय केले की तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन मिळेल. म्हणजे मग सोल्युशन मिळालं म्हटलं की ते राईट आहे. आणि आयुष्यामध्ये माणसाला पैसा कमवण्यासाठी या गोष्टीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर पैसा कमवता येऊ शकतो. त्याला वेगळे मार्ग काढायची काही गरज नाही आणि छान पैकी कमवता येऊ शकतो. सॅटिस्फाईड आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जिद्द, मेहनत आणि सगळ्यात आधी तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं. म्हणजे मी तुम्हाला जनरल याच्यातली ही गोष्ट सांगितली की बाबा डिसिजन जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकता. आणि ते करणं फार महत्वाचं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. त्याच्यासाठी कोणी असा वेगळा नाही. आणि असा कुठलाच माणूस जो कोणी आतापर्यंत त्याच्यात उद्योगपती झालेला आहे किंवा उद्योगामध्ये आहे, एंटरप्रेन्योर झालेला आहे, त्यांनी काही ना काहीतरी डिसाईड केले तेव्हाच तो झालेला आहे. म्हणजे इव्हन दो समजा आधीपासून एखादा उद्योग घरात यायला लागलाय, चालू आहे असं जर म्हटलं आणि त्याच्या मुलांनी काहीच नाही करायचं, बाबा काय माझ्याकडे आधीपासूनचाच उद्योग आहे, मला काय करायची गरज, तो मला कंटिन्यू करायचा, नाही करता येणार त्याला कंटिन्यू. जोपर्यंत त्याचं म्हणणं किंवा त्याची बुद्धी तो जो डिसाईड करणार नाही तोपर्यंत त्याला ते कंटिन्युएशन करता येणार नाही.
कारण असे बरेच जण उदाहरणही तुमच्या समोर असतात. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यात चेंजेस आवश्यक असतात. एकच गोष्ट धरली आणि ही म्हणजे समजा एखाद्याने एक गोष्ट जर केली आणि तो जर त्याच्यात सक्सेस झालाय तर आपणही त्या याच्यात सक्सेस होऊ असं होत नाही. तुम्हाला वेगळं काहीतरी धाटणीने तुम्हाला काम करायला लागेल. त्याच्यात चेंजेस आवश्यक असतात आणि जर चेंजेस नाही केले तर कधी ते ठप्प होऊ शकते. त्याचे उदाहरण जर म्हटलं तर तुम्ही लक्षात घ्या की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मुंबईला फियाट गाडी तयार व्हायची, त्यांनी चेंजेस नाही केले, बंद केलं. कलकत्त्याला अँबॅसेडर तयार व्हायचे, गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या त्या गाड्या वापरल्या जायच्या, पण त्या गाड्यांमध्ये काही दोष नव्हता. अगदी एकदम रफ टफ गाड्या, व्यवस्थित एकदम, पण त्यांनी चेंजेस नाही केले. नंतर या दुसऱ्या गाड्या टाकला तर याला बुक्की मारली तरी खाली त्याचं बॉनेट जातं, पण चेंजेस करत नाही. त्या पुन्हा कोडॅक फिल्म, आज आपण मोबाईलने फोटो काढतो, त्यांनी बिचाऱ्यांनी काही चेंजेस नाही केले. एक वेळचे टॉप असलेले जगामध्ये सगळ्यात जास्त वर्कर असलेली कंपनी होती, चेंजेस नाही केले, बंद पडले. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या धाटणीने प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही चेंज करणार नाही, चेंज म्हणजे अशा प्रकारचा चेंज नाही, त्याच्यात नवीन इन्व्हेन्शन त्याला म्हणतो. एकदम ट्रॅक सोडून दुसऱ्या गोष्टी करत राहूनही चालणार नाही, पण ट्रॅक मध्ये राहून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याला म्हणतो आपण, ती आवश्यक आहे. आणि ती जर केली तर तुम्हाला आयुष्यात सक्सेस नाही मिळू शकत, हे असं होऊ शकतं. आणि हे प्रत्येकाचं आहे, पण ज्याने ठरवलं असेल. हे दुसरी एक म्हण आहे किंवा दे रे हरी पलंगावरी म्हणल्यासारखं तुम्हाला हातात काही मिळणार नाही आणि ऑटोमॅटिक काही होणार नाही. त्याच्यामुळं मेहनत ही तुम्हाला करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की नाही नाही कुणी आता म्हणतात मी 18 तास काम करतो, मी 22 तास काम करतो, मी तर म्हणजे 24 तास काम करायला पाहिजे, कारण तुमच्याकडे 24 तास आहे. हे झोपणं हे सुद्धा एक कामच आहे, हे लक्षात घ्या. मी हे नाही म्हणणार की बाबा तुम्ही झोपता म्हणून तुम्ही काम नाही करत, पण ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं बाकीच्या गोष्टी. म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये कंटिन्युएशन जर ठेवलं आणि तुम्ही डिसाईड जर केलं की मला या गोष्टी करायच्या आणि त्या कशासाठी का करायच्या, डेस्टिनेशन या गोष्टी तुम्ही जर ठरवल्या तर मला नाही वाटत की इंटरप्रेन्योर होण्यासाठी किंवा उद्योजक किंवा उद्योगपती होण्यासाठी तुम्हाला काही अडचण येणार नाही. एक बेसिक मी तुम्हाला या काही गोष्टी सांगितल्या. आता मी कसा घडलो याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. थोडंसं म्हणण्यापेक्षा कसं आहे की ज्या काही गोष्टी झाल्या त्या याच्यावर नंतर मग आपल्याला तुम्हाला विचारता येऊ शकेल. म्हणजे हे जे काही मी सांगतोय किंवा जे काही केलंय याच्या अगदी पार्श्वभूमीतून माझी निर्मिती आहे. बेसिक माझा नेटिव्ह प्लेस आहे बारड, नांदेड जिल्हा. आता तुम्ही सगळेजण औरंगाबादचे आहात का बाहेरचे पण आहेत? कुठले बाहेरचे पण म्हणजे नांदेडचं कुणी आहे का? अच्छा, नाही आता म्हणजे माझं जरी ते नेटिव्ह असलं तरी 75 ऑनवर्ड्स मी औरंगाबादला आहे. म्हणजे 5वीला त्या ठिकाणी औरंगाबादला देवगिरी कॉलेजच्या समोर एक शासकीय विद्यानिकेतन म्हणून शाळा आहे. महाराष्ट्रात अशा 4च शाळा आहेत. आता एक 5वी एक शाळा झाली. त्या शाळेमध्ये त्या विभागामधून सिलेक्शन घेऊन 30 विद्यार्थी घेतले जायचे. त्या शाळेची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असायची आणि ती पूर्ण म्हणजे औरंगाबाद विभागासाठी पूर्ण मराठवाड्यात. तर ती 4थीला असताना त्याची परीक्षा व्हायची आणि 5वी पासून तिथं ऍडमिशन व्हायचं. तर त्या शाळेमध्ये माझं सिलेक्शन झाल्यामुळं 75ला मी 5वीला त्या शाळेत ऍडमिशन घेतलं. 5वी ते 10वी मी त्या शाळेचा विद्यार्थी. म्हणजे 75च्या नंतर 81ला माझं मॅट्रिक झालं. 81 ते 84 इथल्याच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला माझा डिप्लोमा इलेक्ट्रिकल झाला आणि त्याच्यानंतर खरं बाकीची सुरुवात झाली.
की डिप्लोमा तर झाला, ऍक्च्युअली 10वीच्या नंतर डिप्लोमाला का गेलो, तर त्यावेळेसची गोष्ट अशी होती की पटकन पैसे पाहिजे, लवकर नोकरी मिळायला पाहिजे. लवकर नोकरी मिळायचे त्यावेळेसचे चान्सेस किंवा त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की इलेक्ट्रिकलचं जर घेतलं आणि इलेक्ट्रिकल डिप्लोमा झाला की त्याच्यासाठी एमएससीबी मध्ये ताबडतोब ज्युनियर इंजिनियरची नोकरी असायची. व्हेरी सिम्पल. म्हणजे त्यावेळेस असं होतं की तुम्ही परीक्षा दिली आणि एससीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऍप्लिकेशन देऊन आलात आणि रिझल्ट आल्याच्या नंतर मार्क मेमो घेऊन गेलात की तुम्हाला ते जॉईन करून घ्यायचे. एवढं सिम्पल. आणि त्या बेसवरच बेसिकली माझा 8वी 9वी 10वी टेक्निकलही होतं, चांगले मार्कही होते. म्हणजे मी ज्यावेळेस डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं इलेक्ट्रिकलला तर त्यावेळेस सिव्हिल याला चलती होती. मी फर्म म्हणजे कॉलमध्ये ऍडमिशन घ्यायला तिथे गेल्यानंतर पहिल्याच याच्यात असलेला मी ज्यावेळेस इलेक्ट्रिकल म्हटलं त्यावेळेस सगळेजण एकमेकाकडे पाहून पाहायला लागले होते की यार सगळा इलेक्ट्रिकलचं का घ्यायला लागलं, तुला सिव्हिल मिळतंय ना. नाही म्हणलं मला इलेक्ट्रिकलच घ्यायचं. मी पहिलाच स्टुडंट होतो की ज्याने इलेक्ट्रिकलचं पहिल्या पहिलंच ऍडमिशन केलं. त्याच्या मागचा दृष्टिकोनच हा होता की 3 वर्षात डिप्लोमा पूर्ण करायचा, एमएससीबीत लागायचं, मस्तपैकी छान नोकरी मिळते, पगार चांगला होता. तर तो उद्देश होता. पण झालं त्यावेळेस उलट. त्या 84 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण आणि त्यांनी झिरो बजेट आणलं. आणि झिरो बजेट आणल्याच्या याच्यामुळं सगळ्या नोकऱ्या बंद झाल्यासारखं झालं. मग आता जे काही ठरवलं होतं ते तर होऊ शकत, आता करायचं काय? परिस्थिती अशी होती की औरंगाबादला राहून काही करायचंय तर कसं करणार? घरची परिस्थिती तर ते काही कुणी म्हणजे मोजमाप करण्याच्या याची पण नव्हती. मग औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहून जर काही करायचं असेल तर कसं करणार? आणि नोकरी मिळायची शाश्वती तशी नव्हती. आता मला शोधाशोध करावं लागणार होतं ते प्रायव्हेट मध्येच. मग कंपन्या ते ऍप्लिकेशन दिले. पण कंपन्यामध्ये कसं आहे की त्यावेळेस असले फारसं एवढ्या मोठ्या कंपन्या नव्हत्या. चिकलठाणा इंडस्ट्रियल एरिया होता फक्त. तर त्या याच्यामध्ये तिथे ऍप्लिकेशन केले. ते लवकर तुम्ही सांगेन गेटवरूनच ऍप्लिकेशन देऊन टाकायचं, निघून यायचं. तो केव्हा जाईल त्यांच्या ऑफिसमध्ये आणि केव्हा कोण काय सांगतील माहित नाही. त्यातही परत परिस्थिती अशी होती की या शुक्रवारी जर त्यांच्याकडे ऍप्लिकेशन दिलं तर पुढच्या शुक्रवारी जाऊन विचारायचं तिथं त्या गेटवर, कारण कम्युनिकेशनला दुसरं काही नव्हतं मार्ग. आता कसं आहे की पटकन मोबाईलवर सांगू शकतात, त्यावेळेस तशी काही सोय नव्हती. तर 1 आठवडाभर मी तसा शोध घेतला पण त्याच्यात काही मिळायचे स्टार्ट दिसेना. आणि मग आता काय करायचं? तर मराठवाडा डिस्टिलरीच्या बाजूला, आपल्या महाराष्ट्र डिस्टिलरीच्या बाजूला अल्मेट फार्मास्युटिकल नावाची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी लाईन मध्ये उभा राहून ऍज ए वर्कर म्हणून तिथे जॉईन. त्यावेळेस 8 रुपये रोजंदारी आणि राहण्यासाठी तर काही नव्हतं म्हणून मी पॉलिटेक्निकला होतो. हॉस्टेलमधले जे त्यावेळेसचे ज्युनियर पोरं होते त्यांच्याबरोबर पॅरासाईट राहायचं. का? तर दुसरा मार्ग नव्हता. आता कसं आहे की सर इथं बसलेत पण आता इलाज नाही, जे काय आहे ते प्रॅक्टिकली सांगतो की तसं अलाउड नव्हतं. तरी रात्री 10 वाजता हॉस्टेलमध्ये जायचं आणि सकाळी 6 वाजता तिथून बाहेर निघून जायचं. असं तब्बल मी 1.5 महिना केलं आणि पॉलिटेक्निकच्या हॉस्टेलवरून अल्मेट फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तब्बल 2.5 तास पायी जाऊन मी नोकरी केली. आणि बरोबर 2.5 तास लागायचे पायी. आणि त्यावेळेस स्वयंपाकाचं किंवा खाण्यापिण्याचं काही नव्हतं. दुपारच्या लंचच्या याच्यामध्ये तिथं एक वडापावला होता, त्याच्यामध्ये 2 वडापाव आणि भजी खायची. अशा परिस्थितीमध्ये पहिला पगार मला जो मिळाला होता तो 184. त्यातली मग मी 125 रुपयाची सेकंड हँड एक सायकल विकली. आणि त्याच्यानंतर मग मी 10 रुपये भाड्याचं एक खोली भाड्याने घेतली. जे आजही इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला गोडाऊन आहे. त्या गोडाऊनच्या बाजूला घोडबोलीचं घर होतं. आता त्या ठिकाणी अपार्टमेंट झाले. तर त्या ठिकाणी पत्र्याची वरच्या बाजूला एकच खोली. म्हणजे ती खोली कोणाला ते भाड्याने देऊ शकत नव्हते, काहीच नव्हतं. नुसतं त्यांनी करून दिली होती. त्यांना मी म्हटलं नाही म्हणजे इथं कोणी राहत नाही, तिथं पोरं घाबरतात वगैरे. नाही म्हणलं मी घाबरण्याच्या याच्यातला काही प्रश्न नाही.
ऍक्च्युअली त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस तिथले इंजिनिअरिंग कॉलेजचे किंवा आमचे काही जे काही मित्र होते ते म्हणायचे अरे या ठिकाणी भूत आहे. आणि खरंच तसं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तशा प्रकारची परिस्थिती होती. साईडला गोडाऊन, वडाचे झाडं, बाजूला म्हणजे त्याचं जांभळाचं झाडं, आणि त्या ठिकाणी ते एकच घर होतं आणि ते लाईट बीट याचा त्याला काही सुरू. मी त्या ठिकाणी राहिले 1.5 महिना. याच्यासाठी मला त्या अल्बिट फार्मास्युटिकल कंपनीत काम करावं लागलं की पहिल्या महिन्याचा पगार जो आहे तो पुढच्या 15 तारखेला, नंतर तो सोडून दिला. पण त्या पिरियडच्या याच्यामध्ये जे मी काही ऍप्लिकेशन केलेले होते त्या याच्यामध्ये अजेंडा कॅपॅसिटर नावाची कंपनी आहे इंटरनॅशनल कन्व्हेयर्सच्या बाजूला. तर त्या ठिकाणी मग मी ऍज ए इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून त्या ठिकाणी गेलो. पहिला पगार मग त्यावेळेस मला 650 रुपये. म्हणजे त्या याच्यावर त्या ठिकाणी मी 2 वर्ष काम केलं अजेंडा कॅपॅसिटर मध्ये. आणि कसं आहे की माणूस मग प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं अपग्रेडेशन कसं होतं किंवा जास्त पगार कुठे मिळू शकतो ते पाहण्याचा याच्यासाठीचा प्रयत्न करतो. मी ते करत असताना मग पुण्यामध्ये एकदा पेपरला जाहिरात होती, त्या याच्यानुसार मी ऍप्लिकेशन केलं. तर व्हॅक्युम प्लांट अँड इन्स्ट्रुमेंट नावाची एक हडपसर रेल्वे स्टेशनच्या बाजूला कंपनी आहे, त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. आणि 2 वर्षानंतर मी पुण्याला त्या कंपनीत जॉईन झालो. त्यावेळेस मग मला पगार मिळाला होता 1400. ही 87 ची गोष्ट. त्या ठिकाणी मी 2 वर्ष परत काम केलं. नंतर परत पेपर मधल्या काही जाहिराती आलेल्या होत्या, त्या याच्यावर मी ऍप्लिकेशन केलं. तर ऑल इंडिया रेडिओमध्ये रिटर्न एक्झामच्या याच्यासाठीची जाहिरात होती आणि त्या याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरच्या काही जागा निघाल्या होत्या. त्याला ऍप्लिकेशन केलं. त्या रिटर्न एक्झाम मध्ये मी पास झालो आणि 89 ला मी ऑल इंडिया रेडिओ जॉईन केली आकाशवाणीमध्ये ऍज ए ज्युनियर इंजिनियर. पहिली पोस्टिंग झाली माझी ती गोव्यात, पणजी गोवा. पण त्या ठिकाणी मी जवळजवळ म्हणजे 89 ते 98 या पिरियड मध्ये मी गोव्याला होतो, राजकोटला होतो, भुजला होतो, नागपूरलाही होतो, मुंबईला होतो. म्हणजे मुंबईला जे टीव्ही टॉवर जे आहे किंवा वर्डीचं जे टीव्ही टॉवर आहे त्याच्या बाजूला 27 मधली एक बिल्डिंग झालेली, त्याचं एस्टिमेशन कॉस्ट जी होती तर त्यावेळेस मी त्या ठिकाणी जेवलो. त्याच्यानंतर मी औरंगाबादला होतो. औरंगाबादचं जे म्हैसमाळचं टीव्ही टॉवर आहे त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेस मी त्याचा जेल होतो. त्यानंतर अंबेजोगाई, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणी यांचे कन्स्ट्रक्शनचे जे कामं होते त्या कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या ऍज ए इलेक्ट्रिकल जेई म्हणून मी ते सगळे लुकआउट केले. पण जेव्हा हे म्हणजे मी 98 पर्यंत मला याच्यासाठी म्हटलं की 98 ला मी रिझाईन केलं. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला जे काही बेस्ट परफॉर्मन्स देता येऊ शकत होता तो मी दिला. म्हणजे आकाशवाणीत असताना पणजीला पहिल्याच वेळेस जी अपॉइंटमेंट झाली तर त्यावेळेस ऍज ए जेई म्हणून नवीनच जॉब हे केलेला होता. नवीनच सगळी साईट होती. त्या ठिकाणी 2x250 म्हणजे 500 किलोवॉट ट्रान्समीटरचे त्या ठिकाणी टॉवर्स उभे करणं आणि त्याचं जे काही ब्रॉडकास्टिंग असायचं ते सगळं फॉरेन कंट्रीसाठी होतं, इथल्या याच्यासाठी नाही. तर ते विदिन टाइम कम्प्लीट झाल्याच्या याच्यामुळं आणि तिथलं जे काही इलेक्ट्रिकलचं माझं एस्टिमेशन, ड्रॉइंग आणि हे सगळं हे करून तर मला दुसऱ्याच वर्षी त्या ठिकाणी आकाशवाणीचा बेस्ट जेईचा अवॉर्ड जो आहे तो मला त्यावेळेस मिळाला. कारण परफॉर्मन्स करायचा असेल, काम करायचं असेल तर प्रामाणिकपणे आणि जेवढं चांगलं करता येतं तेवढं करायचं. आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे मी तुम्हाला म्हटलं ना की एवढ्या सगळ्या ठिकाणी माझ्या ट्रान्सफर होत गेल्या, ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी दिसत आहेत त्या त्या ठिकाणी पाठवायचं, त्या त्या ठिकाणचे ते कामं कंप्लीट करून देतो कन्स्ट्रक्शन. तर हे करत असल्याच्या याच्यामध्ये 98 ला त्यांनी माझी ट्रान्सफर केली पोर्ट ब्लेअर. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की 98 मध्ये म्हणजे माझं लग्न झालेलं होतं आणि 4 महिन्याचा माझा मुलगा होता. मी माझ्या चीफ इंजिनियरला बरीच रिक्वेस्ट केली आणि त्यांना मी म्हटलं की या परिस्थितीत म्हटलं पोर्ट ब्लेअरला मी जाऊ शकत नाही. तर त्यांनी मला उत्तर दिलं की नाही म्हणे आपको जाना ही पडेगा क्योंकि ये ऑल ओवर इंडिया आपको जहां पे भी ट्रांसफर हो जाएगी आपको जाना पड़ेगा.
सेंट्रल गवर्नमेंट है। मैं त्यांना बोला सर मैंने अब तक ये काम किया, ये किया, बेस्ट इंजीनियर का अवार्ड भी दिया आप लोगों ने, ये किया। अरे नहीं, बोले इसीलिए तो हम आपको उधर भेज रहे। बोले सर मेरा तो फैमिली बैकग्राउंड और ये भी तो देखो। नहीं बोले आपको जाना पड़ेगा। मित्रांनो त्यावेळेस डोक्यात हा विचार आला की चला मी एवढं सगळं प्रामाणिकपणे काम केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटची ती नोकरी, बेस्ट परफॉर्मन्स माझा दिला, आणि शेवटी जेव्हा माझी गरज आहे तेव्हा मात्र माझं कोणीच नाही। एक 10 मिनिटं त्या ठिकाणी विचार केला, बाहेर आलो, इनवर्डच्या त्या माणसाकडून त्या 2 पेपर घेतले, कार्बन घेतला आणि रिसिग्नेशन त्या ठिकाणी दिलं। काही विचार केला नाही बाकीचा, पण त्यावेळेस माझ्याकडे एक कॉन्फिडन्स माझा होता की मी या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना माझ्याकडे जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काम करायचे ते सगळे काही कोणी ITI, कोणी काही केलेलं, कोणी फक्त एक्सपिरियन्सने हे झालेले, त्याच्या टेक्निकल क्वालिफाईड एकही माणूस मला दिसलेला नाही, आणि ते लाखोची कामं करायचे। म्हणलं वाय ना, तर मी का करू शकतो? आणि म्हणून मी तो त्यावेळेस ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा दिला। मी पाहिलंही नाही ना, फक्त इन्व्हर्ट मध्ये ते देऊन टाकलं, एका कार्बन कॉपीवर शिक्का घेतला आणि मी निघून आलो। घरी आल्याच्या नंतर मग मी घरी सांगितलं आईला बायकोला, म्हणलं असं असं आहे आणि मी राजीनामा दिला। तर त्यावेळेस मला बऱ्याच शिव्या खाल्ल्या, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट मधली नोकरी सोडून देऊन हा माणूस घरी येतो, आता व्हायचं कसं? आणि आताही जशी परिस्थिती आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जर एखाद्याला नोकरी मिळायची असेल तर त्याला काय सर्कस करावं लागते आणि काय द्यावं लागतं। मी मात्र राजीनामा दिला। मित्रांनो मी त्यावेळेस राजीनामा देऊन आल्याच्या नंतर घरी सांगितलं, आणि त्यावेळेस फक्त घरी एकच सांगितलं की म्हटलं माझ्या हातामध्ये स्क्रूड्रायव्हर आणि पकड जर असेल, जो काही मला पगार मिळतोय त्यापेक्षा दुप्पट कमी, आणि तुम्हाला त्याची काळजी करायची नाही। दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेलो, 6 दिवस तिथेच मी थांबलो। अंधेरीच्या ऑफिस मधून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स घेऊनच मी इथं औरंगाबादला। कंपनीचं नाव आहे, मी त्यावेळेस एक्सप्रेस इंजिनियर्स म्हणून ठेवलं, आणि त्याच नावाने मी माझं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स घेतलं। मी डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आणि औरंगाबादला मी सर्व्हिस केलेली असल्यामुळे इथलं BSNL चे जे काही स्टाफ होता, तर त्यावेळेस फक्त इथं सब डिव्हिजन होतं, JE आणि डेप्युटी इंजिनियर, किंवा तर त्या लोकांशी माझे संबंध आले। त्यांना मी सांगितले की म्हणलं मी असं असं आहे, राजीनामा देऊन आलोय आणि आता मला कॉन्ट्रॅक्टरशिप करायचं, हे माझं लायसन्स आहे। त्यावेळेस जे काही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यामध्ये तेवढ्या क्वालिफिकेशनचाही कोणी नव्हतं, म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रिकलचा एखादाही माणूस त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत नव्हता। ते म्हणजे अरे यार बहुत अच्छा। इमिजिएट मला त्या ठिकाणी वर्क ऑर्डरची कामं मिळायला लागली, त्याच्यानंतर मी टेंडरची कामं घ्यायला लागलो, आणि असं करत असताना मला जो काही एक्सपिरियन्स होता त्या याच्यामध्ये त्यांचं MD रेकॉर्ड करून बिल तयार करून त्या JE कडे देण्यापर्यंत मी सगळं काम करत असल्यामुळं दिवसाचा वेळ माझा दिवसभरातल्या कामाच्या याच्यासाठी आणि संध्याकाळचा वेळ त्यांच्या ऑफिसमध्ये बसून रायटिंगचं कामं करून घेऊन बिल टाकण्याचं काम करून घ्यावं लागायचं। त्याच्यामुळे त्याही लोकांना सोपं झालं आणि मलाही सोपं झालं। तर हे करत असल्याच्या याच्यामुळे तब्बल 2च वर्ष, म्हणजे 98 ला मी रिझाईन केल्याच्या नंतर 2000 मध्ये मी 28 लाख रुपयाचा मला मी टर्नओव्हर केला, आणि त्या बेसवर जवळजवळ माझ्याकडे 6-1 लाख रुपये शिल्लक आहे 2 वर्षाच्या टर्मवर। मग लक्षात यायला लागलं की असं आता पैसे आहे, आता काय करायचं, आता काही ना काहीतरी वेगळं करायला लागतं। मग थोडंसं डोक्यात हा विचार आला की आपली ही लाईफ तर चालू आहे कॉन्ट्रॅक्टरशिपची, कारण माझ्याकडे तब्बल त्याही वेळेस जवळजवळ 9 लोक कामाला होते, जे की मला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाऊन काही पाहायची गरज पडायची नाही। काम घेतलं आणि स्टाफला सांगितलं की हे आहे, हे मटेरियल या दुकानातून घ्यायचं, या ठिकाणी जायचं, तिथलं काम कंप्लीट करून यायचं। आणि त्यावेळेस BSNL बऱ्यापैकी सगळीकडे त्यांचे सबस्टेशन उभा करणं याच्यामध्ये प्रगतीशील होते, किंवा त्या याच्यात फार त्यांचं काम आहे। प्रत्येक गावागावामध्ये सबस्टेशन उभा करण्याचं काम चालू।
तर मग या परिस्थितीमध्ये आता आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग वेगळं काय करायचं? पण त्यावेळेस लक्षात आलं की यार वेगळं करायचं असेल तर आपला भारत देश म्हटला हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी त्याच्यासाठी काय काय करतो आणि कसं कसं करतो हे फार जरी माहीत नसलं तरी थोड्याफार प्रमाणात आपल्याला माहित होतं किंवा मलाही माहित होतं. म्हणजे यार त्याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल का? रोल मॉडेल म्हणून आपल्याला काही करता येईल का? आपलं बेसिक तर इंजिनिअरिंग आहे म्हटलं, इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग युनिट चालू करणं मला त्यावेळेस तसं काही अवघड वाटलं नाही. पण म्हटलं ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला इंजिनिअरिंग करून आपल्याला काही वेगळं करता येतं का, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा दृष्टिकोनातून मग मी विचार करायला आणि मग त्या याच्यामध्ये मग काही ऍग्रिकल्चरचे पुस्तकं घेणं, त्या याच्यातून कुणी काय काय केलंय ते पाहणं. म्हणजे तब्बल हे असं करता करता जवळजवळ 350 ते 400 पुस्तकं माझ्याकडे फक्त ऍग्रिकल्चर रिलेटेड जमा झाली. आणि त्या याच्यातून मग मी असं ठरवलं की नाही आपल्याला काही ना काहीतरी वेगळं करण्याच्या याच्यासाठी त्याच्यातून मग मी एक वेगळ्या पद्धतीनं असा एक प्लॅन तयार केला डोक्यात की जेणेकरून आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा ऍज अ इंडस्ट्री म्हणून आपल्याला उत्पन्न घेता येऊ शकतं. आणि हे जर मी प्रॅक्टिकली केलं तरच दुसऱ्यांना कळणार आहे, तोपर्यंत काही कळणार नाही. मग नेमकं काय करता येऊ शकेल मग त्या याच्यासाठीच ते पाहणं सुरू केलं. आणि पैठणला आखातवाडा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मी जवळजवळ 11.5 एकर जमीन घेतली. आणि त्या याच्यामध्ये मी प्लॅन माझा अशा पद्धतीने केला की ज्याच्या याच्यामध्ये आपल्याला असं रिकरिंग टाईप आणि नंतर फॉरेवर त्याच्या याच्यामधून काहीही न करता पैसे मिळणार अशा प्रकारचा एखादा प्लॅन त्या याच्यातून एवढे सगळे पुस्तकं वाचून हे करून मग मी तयार केलं माझ्या पद्धतीने. मग त्या याच्यामध्ये हे सगळं तयार केल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या 4 ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला एक व्हिजिट केली. म्हणजे आपल्या परभणीला कृषी विद्यापीठ आहे, अमरावतीला पंजाबराव विद्यापीठ आहे, कोकण विद्यापीठ आहे. तर या यांच्या व्हिजिट्स करून तिथल्या प्रोफेसरशी बोलून की जे मी असं असं करणार आहे त्यात त्यांनी मग मला बऱ्याचशा अडचणी सांगितल्या. म्हटलं त्या अशा पद्धतीने जर सोडवल्या तर सोडवता येऊ शकतात का, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तर असं केल्याच्या याच्यावर जेव्हा मग सगळ्या याचं कन्क्लुडिंग मी एक प्लॅन माझा तयार केला की या शेतामध्ये सुरुवातीला आणि लॉंग टर्म जर आपल्याला एखाद्या याचं उत्पन्न जर घ्यायचं असेल आणि या सगळ्या गोष्टीच्या याच्यातून आपल्याला पैसा जर कमवायचा असेल तर छोटे पिकं घेऊन चालणार नाही, याला फळबागच करावी लागणार हे डिसाईड. आता फळबागाच्या याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कोणतं फळ तुम्हाला उत्पन्न देणार आहे, त्याच्यामध्ये चिकूचं झाड. त्याला सुरुवातीला वेळ लागतो, जवळजवळ 10 ते 15 वर्ष लागतात. म्हणजे 10 ते 15 वर्ष म्हणजे कसं 2-3 वर्षांनंतर त्याला चिकू यायला चालू होता. पण यील्ड ज्याला म्हणतो आपण, त्याची जी जागा ठेवावं लागते किंवा त्याचा एरिया जेवढा हे करावा लागतो त्याच्या याच्याप्रमाणे जर तुम्हाला चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर त्याला कमीत कमी 12 ते 15 वर्ष जाणार आहे. त्याचं झाडाचं अंतर हे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लेआउट नुसार 33 फूट बाय 33 फुटाचं असतं. म्हणलं हे जर आपण या याच्यामध्ये ही जर लागवड केली 33 फूट बाय 33 फूट त्याच्यावरती आता याच्यात वेगळं काय करताय म्हणलं यार यातला आपण 33 फुटाच्या वेळी याचा अंतर आपण 32 फूट करू. 32 फुटाच्यावर चिकूच्या झाडांची लागवड करायची. म्हणलं 12 ते 15 वर्षानंतर आपल्याला त्याचं चांगलं उत्पन्न मिळेल आणि नंतर त्या झाडाकडे पाहायची गरज नाही. कारण का तर चिकूच्या झाडाला कुठल्याही प्रकारचा रोग राई किंवा बाकीचं काही दुसरी गोष्ट असं पाणी कमी जर असलं तर त्याला चिकू लहान येतील पण झाड वाया जात नाही, वाळणार पण. आणि हा सर्च किंवा रिसर्च ज्याला म्हणता येईल ते मी जागोजाग फिरून ज्यांच्याकडे चिकूचे झाडं होते ते पाहून आणि त्याच्यामुळं पहिलं ते झाड मी सिलेक्ट केलं. पण म्हटलं आता 12 वर्ष काय करायचं, 12 ते 15 वर्ष हे जर अंतर शेतामध्ये ठेवायचं जर असेल म्हणजे एकरी जर त्याचा विचार जर केला तर 40 झाड बसणार.
मग हे जर मी 32 फुटावर झाडाची लागवड केली तर ते 44 झाडं बसणार. माझ्याकडे तर मी ते 11.5 एकर जमीन विकत घेतली, त्याच्यामध्ये तेवढे सगळे झाडं बसवता येऊ शकतो. मग त्याचा तो सगळा प्लॅन करून म्हटलं यार त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं जे की 15 वर्षापर्यंत ते झाड टिकलं पाहिजे, ते फळ झाडच असलं पाहिजे आणि त्याचं उत्पन्नही आपल्याला तसं मिळालं पाहिजे, जेणेकरून ही एवढी सगळी जमीन जी आपण घेतलेली आहे त्याच्यातून रिकरिंग आपल्याला मिळालं पाहिजे. मग त्या प्रकारचं झाड म्हणलं तर मग मोसंबीचं किंवा किन्नूचं सुद्धा झाड. मी चंदीगडला सुद्धा व्हिजिट करून आलो, तर ते म्हटलं ते झाड आपल्याकडे चालणार नाही, आपल्याकडे मोसंबी चालू शकते आणि पैठण सारख्या याच्यामध्ये मोसंबी बऱ्यापैकी सगळे उत्पन्न घेतात. ऍग्रिकल्चर मध्ये त्याचा झाडाचा अंतर हे 18 फूट बाय 18 फुटाचं आहे. मी त्याचं 16 फूट केलं, म्हणजे सेंटरला ते झाड बसेल आणि नंतर चिकूच्या झाडाच्या बरोबर मध्ये ते एक झाड, म्हणजे 16 बाय 16 फुटावर चिकू मोसंबीच्या झाडाची लागवड. मग आता मोसंबीचं झाड सुद्धा हे 4 वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न मिळते. ते झाड टिकतं 15 ते 20 वर्ष, पण उत्पन्न द्यायला सुद्धा त्याला ते लागवड केल्यापासून कमीत कमी 4 वर्ष लागतात. माझ्याकडे अंतर हे 16 फुटाचं फिक्स झालं, मधल्या 16 फुटात मला काय करायचं त्याच्यामधला विचार केल्यावर असं लक्षात आलं की यार याच्यामध्ये आपल्याला अजून एखादं फळ झाडाचं लावायलाच पाहिजे, कारण 3 वर्ष उत्पन्न काढायचं, कारण रिकामी जागा ठेवून काही उपयोग नाही. मग मी त्याच्यामध्ये ठरवलं की पहिल्या वर्षी उत्पन्न मिळेल आणि नंतर आपल्याला 3 वर्ष उत्पन्न मिळायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी डिसाईड केलं की पपई लावायची, म्हणजे पपई 8 फुटावर, म्हणजे 8 फुटावरती पपई लावायची. त्यामुळे 8 बाय 8चं पपईचं अंतर. पपईचं असं आहे की तुम्ही लागवड केल्याच्या नंतर 9 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यातली पपई खायला मिळते किंवा विकायला मिळू शकते आणि ते झाड 2 वर्ष चालतं. 2 वर्षानंतर त्या झाडाचं आयुष्य संपूर्ण. मग आता हे असं पाहिल्याच्या नंतर हे लक्षात आलं की यार म्हणलं हा आपल्याला प्लॅन जर आपण केला तर पहिल्याच वर्षी आपल्याला पपईचं उत्पन्न मिळेल, दुसऱ्या वर्षी पपईचं उत्पन्न मिळू शकते, तिसऱ्या वर्षाचा मधला थोडासा गॅप जाईल, नंतर काय करायचं ते. पण नंतर परत म्हटलं की चल नाही याच्यामध्ये आपल्याला काहीतरी 1 वर्ष तरी का वाया जाऊ द्यायचं. पण त्याच वेळेस मी डिसाईड केलं की 4 फूट बाय 4 फुटावर आपण केळीची लागवड करू शकतो, कारण केळीचं झाड जर लावलं तर 1 वर्षातच तुम्हाला त्याला केळी येईल. पण ते पपई लागवडच्या नंतर दुसऱ्या वर्षी लावायचं, कारण त्याचं उत्पन्न ते वर जाईल तोपर्यंत हे खालून वाढेल आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला पपई आपलं केळी घेईल. तर हा प्लॅन केल्यानंतर म्हणजे मी एकाच ठिकाणी केळी, पपई, मोसंबी आणि चिकू या सगळ्या झाडांची लागवड केली. आणि मग त्या याच्यासाठीच त्या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर मला उभं करायचं होतं, म्हणजे विहीर, पाईपलाईन, प्रत्येकाचे सिमेंट, प्रत्येकाला ठिबकनं पाणी मिळालं पाहिजे, झाडाला किती पाणी आवश्यक आहे, त्याचा एरिया किती ठेवायला पाहिजे, कशा प्रकारचं हे करायचं याचं प्लॅनिंग करून मी हे 2004 मध्ये मी लागवड केली. 1, 4 आणि 5. आणि याचं पहिल्याच वर्षी पपईचं उत्पन्न किंवा दोन्ही वर्षाचं उत्पन्न हे करून जवळजवळ मी 374 टन त्या शेतातून पपई घेतली. आणि ती पपई जाग्यावरून माझ्याकडून घेऊन जात होते आणि ते दिल्ली किंवा तिकडचे सगळे व्यापारी येऊन जाग्यावर. सुरुवातीला मला म्हणजे हे लागवड करताना सुद्धा त्यातले एक मी गणित त्यावेळेस हे केलं की पपई मार्केटमध्ये जास्तीत जास्त केव्हा विकली जाऊ शकते हे कोणाला सांगता येईल? सगळ्यात जास्त विकली जाते ते त्या मुसलमानांचा जो रमजानचा महिना ते फळ त्यावेळेस ते म्हणजे रोजा सोडण्यासाठी ते विकले जातात आणि सगळ्यात जास्त भाव हा आपल्याला त्यावेळेस मिळू शकतो. म्हणजे मी त्यावेळेस हे गणित केलं होतं की रमजान कधी चालू होणार आहे त्या पिरियड मध्ये आपली पपई मार्केटमध्ये 10-15 दिवस आधी गेली पाहिजे आणि त्याच्या आधी मी 9 महिने पपईची लागवड करायची.
आणि त्या पिरियडमध्ये मला म्हणजे 2007 मध्ये मला जवळजवळ 14 रुपये किलोचा भाव मिळाला पर केजी. आणि 2 वर्षामध्ये मी जवळजवळ सगळी मिळून 384 टन पपई मी विकली. पण त्याचे रेट व्हेरिएशन एवढे होते की उन्हाळ्यामध्ये मी याला ते 1 रुपया किलोने विकावं, कारण त्यावेळेस कोणी घेत नाही. आणि हे सगळे व्यापारी माझ्याकडे तिथं जागेवर येऊन ते विकत घेऊन. म्हणजे मी हे तुम्हाला सांगतोय का की प्लॅनिंग नावाचा जो प्रकार आहे तो कशा प्रकारचा करायचा. आणि या सगळ्याचं गणित म्हणून जेव्हा मग ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये कळलं की यार हा माणूस काहीतरी वेगळं करतोय, औरंगाबाद जिल्ह्यातलं सगळं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट इन्क्लुडिंग यांचे जिल्हा कृषी अधिकारी सहित माझ्याकडे सगळे व्हिजिटला येऊन गेले. त्यांच्यानंतर त्यांनी माझ्याकडे शेतामध्ये 2 त्यांचे कॅम्पस प्रोग्राम घेतले सगळ्या ऍग्रिकल्चरच्या लोकांना सांगताना की हा वेगळा प्रयोग आणि अशा प्रकारचं जर केलं तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून नंतर विभागीय माझ्याकडे येऊन गेले. आणि त्यावेळेस याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचे डायरेक्टर जे होते हॉर्टिकल्चर जयंत देशमुख म्हणून, तर त्यांनी माझ्याकडे शेतामध्ये व्हिजिट केली. आणि जेव्हा ते माझ्याकडे व्हिजिट करायला आले तर त्यावेळेस माझं क्रॉपिंग केळीचं चाललेलं. तर ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की क्रॉपिंग चाललेलं एक केळीचं झाड ते 2-2, 3-3 माणसं उचलतायत आणि गाडीत टाकतायत मोजून, तर त्यांनी काट्यावर जाऊन ते बघितलं तर एक झाड हे सर्वसाधारण 52 ते 54 किलोच्या आसपासचं बनत होतं. तर त्यावेळेस ते मला म्हणले की यार म्हणजे सगळं मी MSc ऍग्री झालेलं आहे आणि ते जळगावकडचे होते. माझ्याकडे 60-70 एकर जमीन आहे. दरवर्षी 25 ते 30 एकर मध्ये माझ्याकडे केळी असते. पण कुठल्याही झाडाचं वजन हे 40-45 किलोपेक्षा कधीही जास्त भरलं नाही. हे तुझ्याकडे कसं काय शक्य आहे? मी त्यावेळेस त्याला फक्त एकच म्हटलं की म्हटलं मी इंजिनियर माणूस, लक्षात. आणि ही हॅज ऍक्सेप्टेड. आणि त्याचा परिणाम म्हणून जेव्हा हे सगळं झालं तर त्यावेळेस मग माझ्याकडून काही पेपर डॉक्युमेंट्स बनवून घेतले आणि सगळ्या याच्यातून त्यांनी हे केल्याच्या नंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेने 2007 साली मला प्रगतीशील शेतकऱ्याचा आणि 2008 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने उद्यानपण दिन हा पुरस्कार दिला. म्हणजे मला हेच म्हणायचंय की जे तुम्ही करता ते करत असताना तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि कष्ट करून जर केले तर तुम्हाला त्याच्यातनं फळ तुम्हाला चांगलं मिळू शकतं. आता याच्यासाठीचा वेळ मी देताना औरंगाबादवरून तिथे जवळजवळ 3 दिवस मी घालवतो. ते अशा प्रकारचे की गुरुवारी दुपारपर्यंत इथले सगळे कामं निपटायचे, दुपारी शेतात जायचे, गुरुवारी तिथेच मुक्काम, शुक्रवारी तिथेच मुक्काम आणि शनिवारी दुपारून इकडे यायचे. म्हणजे 3 दिवस तिकडे आणि 4 दिवस औरंगाबाद. पण वेळ तसा जर विचार केला तर औरंगाबाद मी एकच दिवस अब्सेंट असायचो शुक्रवारी. आणि शुक्रवारी नेमकं सुट्टीचा दिवस असायचा इंडस्ट्रीज आणि या बाकीच्या गोष्टी. म्हणजे टायमिंग कशा पद्धतीनं मॅच करायचं, जास्तीत जास्त वेळ कसा देऊन ते काम करायचं हे पाहायचं. तर ऍग्रिकल्चर मध्ये मग नंतर लक्षात आलं की यार म्हणलं आता हे जवळजवळ मी 2014 पर्यंत कंटिन्युएशन मध्ये करताना म्हटलं यार आता हे एकदा आता पुरस्कारही मिळाला आणि त्या ठिकाणी आता मला करण्यासारखं काही नव्हतं. आता दुसरं काही करायचं जर म्हटलं परत मग शेत विकत घ्या, परत हे करा. मला आता त्या मांडणी करत बसण्यापेक्षा आपण इंजिनिअरिंग कडे वळावं. बाय चान्स त्याच वेळेस माझा एक मित्र शिरीष कुलकर्णी म्हणून, त्याचं SS कंट्रोल नावाची कंपनी आहे आणि त्याच्याकडे कोलर इंडिया याचा एक वेगळा जॉब आला होता. त्या याच्यामध्ये त्यांना जनसेटसाठी म्हणजे डिझेल जनरेटर जे आहे त्याच्यासाठी कॅनॉपी बनवून पाहिजे होते आणि न्यू सिगमेंट होता त्यांचा. मग तो म्हणे यार मला माझ्या पॅनल बनवण्याच्यातून वेळ नाहीये, तुला हे करता येईल. म्हणलं ठीक आहे. म्हणजे अरे आपल्याला एक चालून एक ऑपॉर्च्युनिटी येते, इंडिपेंडेंटली आपल्याला बघायचंय, वाय नॉट. मग मी ते 2010 मध्ये त्याचं ते काम पाहायला चालू केलं आणि कोलर इंडिया चिकलठाण्यात कंपनी आहे ती,
तर त्यांच्या याच्यामध्ये 3.5 केव्हीए, 5 केव्हीए, 7.5 केव्हीए, 10 केव्हीए, 12.5 आणि 15 केव्हीए असे स्मॉल सिगमेंट मधले जनरेटर ते तयार करायचे आणि त्याच्यासाठी कॅनॉपी बनवून द्यायचं. मग मी इंडिपेंडेंटली त्यांच्याकडे जाणं, डिस्कशन करणं आणि पहिल्या 5 याच्यासाठी मी त्यांना कॅनॉपी बनवून सॅम्पल म्हणून त्यांच्याकडे दाखल केले. त्या अप्रूव्ह झाल्याच्या नंतर जवळजवळ 6 महिन्यामध्येच त्या अशा प्रकारचं कामाचं आणि याचं स्वरूप वाढत गेलं की त्या कंपनीला तिथे जे असेंबल करायचे त्याच्याऐवजी ते माझ्याकडे इथेच तुम्ही असेंबल करा म्हणून माझ्याकडे ऑर्डर आली. आणि कम्प्लीट जनसेट जवळजवळ 5 केव्ही, 3.5 केव्ही आणि 5 केव्हीची मी त्या SS कंट्रोल मध्येच बनवायला लागलो आणि त्यांचे लोक तिकडनं डिस्पॅच याच्यासाठी पेपर फक्त बनवून यायचे, गाडीत लोड माझ्या इथूनच करायचे. पण आता हे करत असताना मी इंडिपेंडेंटली ते पाहत होतो, कामही व्यवस्थित चालू होतं, त्याच्यातही काही अडचण नव्हती. पण हे करत असताना त्या कॅनॉपी बनवताना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला असं लेझर कटिंग करून आणावं लागायचं. पण त्यावेळेस असं लक्षात आलं की औरंगाबाद मधल्या इंडस्ट्रीज मध्ये सगळं लेझर कटिंगच होत नाही. मग ते लेझर कटिंग करून आणायचं त्यासाठी पुण्याला आणि मुंबईला जावं लागायचं. मग ते मी पुण्याला मुंबईला ज्या ज्या ठिकाणी लेझर कटिंग करून यायचं त्या ठिकाणी मी स्वतःच जायला, त्या ठिकाणी पाहून. तर 2014 मध्ये पुण्याला 4 आणि मुंबईला 3 फायबर लेझर कटिंग मशीन होत्या. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच नाही, कुणाकडेच नाही. म्हटलं यार हा काय प्रकार आहे, काही कळायला मार्ग नाही. म्हटलं औरंगाबादमध्ये एवढे सगळे इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत आणि लेझर कटिंग मशीन फक्त पुण्यात आणि मुंबईतच आहे, दुसरीकडे का नाही. मग मी थोडासा त्याचा सर्च चालू केला की या गोष्टीच्या या पाठीमागचं काय आहे, कशामुळे, म्हणजे असं का आहे. औरंगाबादमध्ये इंडस्ट्रियल लोक नाही आहेत का की ज्यांना लेझर कटिंग लागत नाही. मग लक्षात आलं की औरंगाबादमध्ये त्याही पिरियडमध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक हे लेझर कटिंग करून आणतात पुण्याला मुंबईला जाऊन. म्हटलं हे जर पुण्या मुंबईला जाऊन लेझर कटिंग करून आणतात तर यांना स्वतःची लेझर कटिंग मशीन घ्यायला काय अडचण. पण त्यावेळेस असं लक्षात आलं की या हे जरी पुण्या मुंबईला लेझर कटिंग करून घेऊन येत असले तरी या लोकांचं काम किंवा क्वांटम जो आहे तो 25 ते 50 हजाराच्या आसपासच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग 25 ते 50 हजार रुपयाचं जर काम करून घ्यायचं असेल तर लेझर कटिंग मशीन कशाला घ्यायची. मग मी विचार करायला लागलो की चला मुलं असं जर असेल आणि हे एवढे लोक जर पुण्या मुंबईला लेझर कटिंग करून घेऊन येत असतील तर आपल्याला विचार करायचा आहे. पण त्या दृष्टीने मग मी विचार करायला चालू केला. नंतर मग मी काही माझ्या मित्रांशी बोलायला लागलो, म्हणजे जे ज्याच्याबरोबर मी त्याचं कामही पाहत होतो किंवा इंडिपेंडेंटली काम पाहत होतो त्यालाही मी म्हटलं की अरे असं आहे. म्हटलं सगळे लोक पुण्या मुंबईला जाऊन लेझर कटिंग करून घेऊन येतात, आपल्याला इथं विचार करायला काय हरकत आहे. तर त्याचं उत्तर असं होतं की तो म्हटला की आपल्याला जेवढं काम आहे 5-25 हजार रुपयाच्या याच्यासाठी ती तेवढी, कारण त्यावेळेस लेझर कटिंग मशीनच्या किमती जवळजवळ म्हणजे 1.3 CR ते 2.5 CR पर्यंत होत्या सिंपल 1 किलोवॅटच्या मशीनसाठी. ते म्हणजे एवढी मशीन घ्यायची, त्याचा इंटरेस्ट भरायचा, आपलं काम किती आहे 25-30 हजार. मग मी त्यालाही सांगितलं एक नाटक, आणि म्हणलं औरंगाबादमध्ये एवढे लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि म्हणजे आपलंच काम करून लोकांचं गुण करायचं. म्हणजे अरे याचा काही गुण दिसत नाही, हा काही करण्याच्या इच्छा दिसत नाही. मग मी विचार करायला चालू केलं की आपण का करू शकतो. जर आपण केलं तर आपण सर्वाइव्ह होऊ शकतो का. त्याच्यासाठीच मग मी माझा सर्च चालू केला. त्याच्यापैकी जे मी म्हटलं की औरंगाबादमध्ये 50-60 लोक हे पुण्या मुंबईला जाऊन लेझर कटिंग करून घेऊन येतात, त्यांच्याशी भेटी गाठी घेतली. त्यांच्याही लक्षात, म्हणजे त्यांच्या भेटीच्या नंतर मला लक्षात असं आलं की औरंगाबादमध्ये कोणी लेझर कटिंग वाला नाहीये, म्हणून आम्हाला जावं. मग मी त्यांच्याकडे असंच एक पिल्लू सोडून दिलं की यार म्हणून मी लेझर कटिंग मशीन घेणार. अरे बाबा चांगली गोष्ट घेऊन. मग मी माझ्या मित्रांना सांगायला चालू केलं की यार म्हणलं मी असा विचार करायला. आता त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी असं सांगितलं
त्या म्हणे औरंगाबाद मधले एवढे सगळे इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत ते काय पागल आहेत का? त्या याच्यामधून तिथून आता ते लेदर कटिंग मशीन घेऊन यायचं आणि हे करायचं जर त्यांच्या डोक्यात नसतं तर त्यांना कमवायची काही इच्छा नाही का? पगार पैसे त्यांना कमवायचे नाहीत का? आणि तू आपला विचार करायला लागलास नाही. ऍट द एज ऑफ 51 म्हणजे 51व्या वर्षी, आज आता माझं रनिंग आहे 57, मी 51व्या वर्षी तो विचार केला आणि त्यावेळेस मी असं म्हटल्यानंतर मला मित्रांनी हे सांगितलं की अरे म्हणजे अर्ध्या गवऱ्या तर मसनात गेल्या तर आता कुठं करत बसतो, गप बसणार. पण म्हटलं नाही, ते जमू शकते, याला काहीच अडचण नाही. आणि कॉन्फिडन्स तेवढाच होता की म्हटलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या याच्यासाठी जे काही लागणार आहे किंवा करणार आहे त्यासाठी पैसा उभा करणार. मी त्यावेळेस मला निर्णय घेतला की हे जे काही शेत मी डेव्हलप केलं होतं म्हणलं त्याला विकायचं. आणि 2014 मध्ये मी ऑक्टोबर मध्ये ते शेत विकलं. डिसेंबर मध्ये मी वैशाली लेझरचं रजिस्ट्रेशन केलं आणि डिसेंबर मध्येच मी पुण्याला सुरेश हिंदू लेझर म्हणून त्यांच्याकडे लेझर कटिंग मशीन मॅन्युफॅक्चरर आहे, त्यांच्याकडे मशीन सुद्धा बुक केली 1.3 CR आणि त्याच्यासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून किंवा हे करून नॅशनलाइज बँका तुम्हाला लोन द्यायला तयार नव्हत्या. कॉस्मॉस बँकेकडून मी 1 CRचं लोन पण घेतलं. आणि ज्यावेळेस म्हणजे आता मी ज्यावेळेस माझा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेकडे दिला आणि ज्यावेळेस त्यांना मी 1 CRचं लोनच्या याच्यासाठीचं म्हटलं तर त्यावेळेस एक किस्सा सांगतो तुम्हाला. बँकेत प्रपोजल दिलंय म्हणजे माझं बॅलन्स शीट तर त्यावेळेस तसं काही हे नव्हतं, म्हणजे माझं एक्सप्रेस इंजिनियरचं बॅलन्स शीट होतं त्याच्यामुळे माझं वर्किंग त्या ठिकाणी होतं. पण तरी ते म्हणले की यार हे लेझर कटिंग मशीन क्या बात, कारण त्यांच्याकडून त्या वेळेपर्यंत कुठल्याही लेझर कटिंग मशीनला त्यांनी फायनान्स केलेला नव्हता. आणि महाराष्ट्रात मुंबईला 3 आणि पुण्याला 4 मशीन होत्या, तर यांना फायनान्स करायचं काही कारणच नाही. आणि त्यातही परत एवढी मोठी मशीन कशी आहे हे पण त्यांना माहिती. तर ज्यावेळेस मी माझं म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडे दिल्याच्या नंतर तिथला तो जो मॅनेजर आहे तर त्यावेळेस त्यांनी ते सगळं पाहिलं आणि मी माझा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडे जे दिलेला होता तर त्याचं जे काही स्टेटमेंट्स होते किंवा रेशो जो असतो तो जवळजवळ 23% जवळपास चालला. ते म्हणे यार एवढा असूच शकत नाही, कारण का प्रत्येक कुठल्याही बॅलन्स म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये कुठलाही प्रोजेक्ट जर घेतला तर 10% पेक्षा जास्त तुमचा रेशो नसतो प्रॉफिटचा. तर ते म्हणे हे असं असूच शकणार. त्यावेळेस मग तिथला बँक मॅनेजर जो होता तर त्याला मी एक गोष्ट म्हटलं सर तुमच्याकडचा पेन मला द्या. मी त्याच्याकडचा पेन घेतला आणि त्याला म्हटलं सर आता तुमच्याकडे पेनच नाही आणि आता तुम्हाला एखादं RBI कडून लेटर आलंय म्हटलं आणि बँकेत तुम्हाला आत्ताच्या आत्ता काहीतरी 10 करोड रुपये जमा करणार आहे, पण त्याच्यासाठी तुमच्या सहीचं लेटर टॅक्सने आता तिकडे पाठवायचंय आणि तुमच्याकडे आता पेन नाही म्हटलं तुम्हाला सही करायची, काय करणार? तर मी यार असं कसं करताय म्हणलं तसंच आहे. हा जो काही मी प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला जो दिलेला आहे म्हणलं ही भानगड कशी आहे. पण त्याच्यात ते लक्षात नाही आल्यावर त्याला मी म्हटलं की पुढची स्टेप मग मी त्याला सांगितली की म्हटलं आता माझ्याजवळ पेन मला माहिती म्हणलं हा 5 रुपयाचा पेन, पण म्हणलं हा 100 रुपयाला देईल घेता का? तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांनी एकही मिनिट वाया न घालवता माझा प्रोजेक्ट रिपोर्ट सँक्शन करून माझं 1 करोडचं लोन सँक्शन केलं. कारण त्याला ते लक्षात आलं की यार हे जे काही म्हणतंय की जी गोष्ट 5 रुपयाची ती लेझर कटिंग वाले हे लोक 100 रुपयाला विकतात, म्हणून हा रेशो असा आहे. कारण मी ते पाहिलं होतं की त्या याच्यामधलं हे जे काही काम आहे ते एवढ्या याचे हे असताना मी तर आधी म्हणजे 5-25 हजार रुपयाचं काम मी करून घेऊन येत गेलो तर त्यावेळेस माझे पैसे तेवढे जायचेच. तर त्या याच्यामुळं त्यांनी हे केलं आणि त्या बँकेच्या याच्यात नंतर 2 वर्षानंतर दुसरे लोक जेव्हा ते बँकेचं फायनान्स मागायला किंवा त्यांच्याकडे लेझर कटिंगच्या याच्यासाठीचे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडे जेव्हा यायला लागले त्यावेळेस पुण्यातल्या किंवा हैदराबाद मधल्या सुद्धा बँकेच्या मॅनेजरनी
मला फोन करून विचारायला लागले होते की अरे यार हे असं असं आहे तुमचं ते लोनचं आता तुमचं कसं चालू आहे आणि हे जे काही आलेलं आहे आमच्याकडे प्रपोजल त्या याच्यावरचा हा रेशो बरोबर आहे का असं ते विचारायचे. कारण का तर पहिल्या दिवसापासूनच जेव्हा मी मशीन बुक केली आणि मशीन माझ्याकडे आली 15 जुलै 15ला माझं वर्किंग चालू झालं त्या दिवसापासून आज तागाय माझा जो काही रेशो आहे किंवा जे काही प्रपोर्शनेट आणि जे काही माझा बॅलन्स शीट बनत गेलेलं आहे तर त्या याच्यानुसार कारण सगळं बँकेत आहे त्याच्यामुळे त्यांनाही माहिती म्हणजे पहिल्या वर्षी एक मशीन जेव्हा मी विकत घेतली त्यावेळेस माझं बॅलन्स शीट जे काही बनलं होतं ते 25 लाखाचं ऍक्च्युअली बॅलन्स शीटच्या याच्यामध्ये ते -25 होतं पण माझ्यासाठी ते प्रॉफिटच होतं कारण ते डिप्रिशिएशन हे ते सगळ्या भानगडी असतात ते प्रॉफिट मध्येच असतात. पहिल्या वर्षीचा माझा जो काही म्हणजे बॅलन्स जे काही म्हणजे बॅलन्स शीटचा जे काही आकडा होता तो 25 लाखाचा होता. दुसऱ्या वर्षीचा 55 लाखाचा होता. तिसऱ्या वर्षी 90 लाखाचा होता. चौथ्या वर्षी 1.3 CRचा होता आणि चौथ्या वर्षीचा माझा 2.25 करोडचा माझा बॅलन्स शीटचा आकडा आहे किंवा माझं जे काही बॅलन्स शीट मी बनवलं होतं ते अशा प्रकारचं वाढलं. आणि आता मागच्या वर्षीचं जे काही आता बॅलन्स शीट माझं मिळेल आता नंतर हे तर कोविडच्या याच्यामुळे थोडा फटका पडला पण स्टील तरी मी 2.5 करोडच्या आसपास आहे. आता या वर्षीचं मात्र थोडस जरा कमी येईल कारण काय जवळजवळ 7-8 महिने असे बाहेर गेले पण हे जे काही वाढवत मी जे गेलो तर त्या याच्यामध्ये म्हणजे पहिल्या म्हणजे जशी मशीन आली त्यावेळेस मी 2 महिने एकच शिफ्ट चालवली नंतर 2 शिफ्टवर गेलो नंतर 3 शिफ्टवर गेलो तिसऱ्या वर्षी मी दुसरी परत एक मशीन घेतली. चौथ्या वर्षी मी माझ्याकडे शेअरिंग बेंडिंग याचा सगळा सेटअप वाढवला. आज रोजी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लांटची फक्त जवळजवळ 3.5 CRची आहे आणि 32 लोकांना मी रोजगार दिलेला. आज एवढे लोक माझ्याकडे काम आणि हे सगळं माझं चालू आहे सगळी सिस्टीम आहे म्हणून आज मी तो उभं राहून तुम्हाला हे बोलू शकतोय म्हणजे मशीन चालू आहे किंवा काम चालू आहे. आपण जर आपल्या पद्धतीनंच काम करायचं म्हणलं शेवटी आपल्या हात दोनच आहेत 2च पाय आहेत. 2 हाताने आपण जेवढं काम करू शकतो तेवढंच काम करू शकतो आणि तेवढाच पैसा मिळेल. पण प्लॅनिंग करून तुम्ही हाताचे 2 2चे 4 4चे 8 आणि 8चे 16 जर करत राहिलात तर तुमचं मल्टिप्लिकेशन जे पैशाचं आहे ते पण ह्या गोष्टी तुम्ही जर अचीव्ह करून हे जर करायचा जर विचार केला तर निश्चितच यश येऊ शकतं. यश नक्कीच येतच असतं कारण कसं आहे की प्रयत्नार्थी परमेश्वर ज्याला म्हणतो आपण तशी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट आहे की ती कसं आहे म्हणजे वाळूचे कण रगडीतात तेलही गळे ज्याला म्हणतो आपण तसं प्रयत्न जर केला आणि ते जर अचीव्ह करायचा विचार जर केला तर निश्चितच आपल्याला वाळूमधून सुद्धा तेल काढता येऊ शकतं. मला वाटतं मित्रांनो मी माझा जो काही पहिला पार्ट दुसरा पार्ट हे केला आता तिसरा पार्ट मी तुमच्याकडून हे करून घेतो. तुम्हाला याच्यावर जर काही वाटलं किंवा वाटत असेल किंवा याच्यावरचं काय आहे किंवा हे कशा प्रकारचं आहे किंवा याच्यात नेमकं काय करता येऊ शकतं कुठल्याही प्रकारचा प्रश्न असतो. कारण काय आहे की मी एक कुठला तरी पार्ट त्याच्यावर इलॅबरेट करून जर मी सांगायचा विचार जर केला मला नाही वाटत ते 1-2 दिवसात काही संपू शकतो. कारण प्रत्येक गोष्टीला एक थोडीशी हिस्ट्री असते थोडासा त्याच्या पाठीमागचा संयमही असतो त्याच्या पाठीमागची मेहनतही असते आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये अडीअडचणी बऱ्याच येतात नाही असं नाही. आता मी तुम्हाला जे काही सांगितलं तुम्ही अडचणी पण त्याच सांगितल्या आणि सांगून त्याचा तेवढा असा हे पण नाही पण त्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीवर मी मात करतो आणि म्हणून आज जे काही मला अचीव्ह करता आलं ते मला जमू शकतं. सो लेट अस सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्रॅक्टिकल 40 वर्षाचा अनुभव असणारे व्यक्ती आपल्या सोबत आहे. ठीक आहे बिलकुल असं हेजिटेट करू नका की क्वेश्चन चुकीचा आहे का. ठीक आहे तिथून आपली सुरुवात असते. चुकीचा असू द्या काही असू द्या ठीक आहे पण विचारण्याची हिंमत तर पहिले आली पाहिजे.
हिंमत येणं हेच महत्वाचे. इंटरप्रिनरचं सगळ्यात महत्वाचं की पहिले मला हिंमत आली पाहिजे, मला त्या गोष्टीला जायचंय. जसं म्हणलं की आय हॅव टू डिसाईड, राईट. डिसिजन घ्यायच्या आधी आपल्यात ती हिंमत आली पाहिजे. ओके. तर मला असं वाटतं की कोणताही क्वेश्चन असू द्या पण ते डोक्याच्या बाहेर इकडून येऊ द्या, राईट. प्लीज. सरांनी चांगलं सांगितलंय. हे त्यातलं एक एका ठिकाणचा एक इन्सिडेंट सांगतो. इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूचं जे सभागृह आहे त्या ठिकाणी एक असंच लेक्चर होतं. त्या सभागृहामध्ये तिथे बऱ्यापैकी मुलं मुली उभी होते आणि इंजिनिअरिंगचे होते सगळे. तर मेकॅनिकल झालेल्या एका मुलीने प्रश्न केला उठल्यावर, उभी राहिल्यानंतर म्हणे सर मला प्रश्न विचार. म्हटलं विचार. म्हणजे मी काय करायला पाहिजे. आता यार आता तिथं गोष्ट थोडीशी अवघड आहे म्हटलं. तू काय करायला पाहिजे, कारण मला नाही माहिती म्हटलं की तुझी काय कॅपॅबिलिटी आहे, तुला कशाची आवड आहे किंवा काय काय नाही म्हणे. तरी मला सांगाच. यार आता असं मी तर नाही सांगू शकणार म्हटलं. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट एक अशी आहे म्हटलं, मी जर तुला काही सांगायचंय हे कर म्हणून तर त्याच्या आधी मी नाही का करणार. मी तुला कशाला सांगणार. नाही म्हणे तरी मला सांगाच सर. म्हटलं तू आता काय करतेस. मी उभी आहे. म्हटलं कशावर उभी आहेस. जमिनीवर. म्हटलं जमीन कशापासून बनली. मातीपासून. म्हटलं माती विक. इट्स अ सिंपल थिंग आहे ना. म्हणजे काय कल्पनाला कसं वाव द्यायचं ही गोष्ट आहे वेगळी. की म्हटलं माती विक. सभागृह सगळं हसायला लागला किंवा ती मुलगी हसायला लागली. म्हणजे सर असं कसं काय. म्हटलं प्रॅक्टिकल गोष्ट आहे की मी तुला माती विक म्हटलंय आणि ही खरंच माती विकता येते म्हटलं. त्याच्यासाठी तुला काम करावं लागेल. सकाळी सकाळी म्हणलं दादर रेल्वे स्टेशनला जायचं 4 वाजता. त्या ठिकाणी 1 किलो 2 किलो 5 किलो 10 किलोच्या कॅरी बॅग मध्ये काळी माती विकली जाते. 5 रुपये 10 रुपये किलो प्रमाण. हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे म्हटलं, कोणती गोष्ट कुठं विकायची. म्हणजे याच्यासाठी एक गोष्ट आहे, जे पिकतं ते विका. असं नाही करायचं, जे विकतं ते पिकवा. कारण तुम्हाला पैसा पाहिजे ना. पण जे पिकतं ते विकायचं. आता समजा सरांना एखादी गोष्ट पाहिजे, आता माझ्याकडे आहे म्हणून त्यांना म्हणणं आहे घ्या घ्या घ्या. ते म्हणतील नाही माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे ते थोडं. पण त्यांना काय गरज आहे हे जर मी त्यांना द्यायला लागलो तर ते काय म्हणतील. मी म्हटलं 5 रुपयाला. ते म्हणतील ठीक आहे मला पाहिजे 5 रुपये. मला माहिती आहे ते 2च रुपयाचं. पण तरी त्यांना गरज आहे ते देतील ना मला 5. म्हणून जे विकतं ते पिकवा. तर ती मुलगी खाली बसली. दुसरा लगेच तिच्या बाजूला तिचा मित्र उभा होता. तो उठला. तो म्हणे सर मला एक प्रश्न विचार. म्हटलं विचार. म्हटलं आता तू काय करतोस. नाही म्हणे मी हवा घेतो. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हटलं मग हवा मी काय प्रॉब्लेम. नाही म्हणे कसं काय विकणार. म्हटलं त्याच्यासाठी हिमालयात जा म्हटलं. तिथे लोक ट्रेकिंग करतात. त्यांना ते टीनचे बॉक्स असतात म्हणजे ज्याच्यात ऑक्सिजन भरलेला असतो आणि त्याची गरज आहे म्हटलं. हवाच आहे ती. पण ते तुला कुठं जावं लागेल म्हणलं. तिथं जावं आणि तिथं जाऊन विका. म्हणजे तुला तुझं जागा कुठे काय विकायचंय ती प्लेस आणि ते सराउंडिंग बघा. त्याच्यामुळे म्हणून म्हणतो मित्रांनो की तुमच्या डोक्यात असं जर काही असेल ना डोंट हेजिटेट. म्हणजे काय असतं माहितीये का, माणसाच्या मनामध्ये एखादी गोष्ट असते. मी विचारू नको जसं आता सरांनी सांगितलं. बिलकुल बिंदास विचारायचं. म्हणजे त्याला काय म्हणतात टॉप टू बॉटम. मी अगदी फार म्हणजे वर्कर पासून ते आता इथपर्यंत चाललेलो आहे. म्हणजे आता आजच्या घडीला औरंगाबाद मध्ये जर म्हटलं तर कालच MCD मध्ये कक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे इंटरप्रेन्योरशिपच्या याच्यासाठी सल्लागार कक्ष. तर त्याच्यातही मी आहे. औरंगाबाद मधल्या इथल्या याच्यामध्ये म्हणजे मसियाचं जे आहे त्याच्या बॉडीमध्ये आहे. औरंगाबाद मधलं औरंगाबाद सप्लायर्स असोसिएशन जे आहे ऐसा
त्याच्या बॉडीमध्ये मी आहे. त्याच्यानंतर महेश कोऑपरेटिव्ह अर्बन बँक जी आहे त्याच्या याच्यावर मी सल्लागार म्हणून आहे, टेक्निकल सल्लागार म्हणून. म्हणजे ह्या गोष्टी का हे केलं त्यांनी, मी काहीतरी कुठेतरी त्यांना मदत करू शकतो किंवा बाकीच्या समाजामधल्या लोकांना आपल्याला काही ना काहीतरी देता येऊ शकतो. म्हणजे आज मी माझ्या बिझनेसचा विचार करून मी माझंच हे करत राहिलो तर मला काही कोणी म्हणणार नाही. म्हणजे आज जर मी माझा आता इथं वेळ देऊन तुमच्या लोकांसाठी इथं आलो, मला याच्यासाठी आनंद आहे किंवा तुमच्यापैकी 2 जण जरी तयार झाले एंटरप्रिनर्स आणि त्यांनी जर गायडन्स घेऊन हे जर काही करून जर उद्योगी किंवा उद्योगपती व्हायचा विचार जर केला, आय विल बी व्हेरी हॅपी. कारण माझं आता संपलंय, मला काय करायचं ते माझं होत राहील. कारण मला आता त्याच्यासाठी फार लक्ष द्यायची गरज नाही. पण ज्याला इच्छा आहे त्याला काही ना काहीतरी करायचं, त्याला ती उमेद मिळाली पाहिजे. म्हणजे त्यांनी मनातच हे नाही करून घेतलं पाहिजे की मला आता काही जमणार नाही, मग मी कसं करू, माझ्याच्याने आता होऊच शकणार नाही, माझ्याकडे पैसाच नाहीये. आणि लिटरली माझ्याकडे 1 रुपया नव्हता, पण हे वेळ मॅटर केला. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मला कुणी कोणताही दादा, आप्पा, काका किंवा पाठीवर हात ठेवून हे घे तुला आणि याच्यात कर म्हणून असं कधी कोणी म्हटलेलं नाही. जे काय केलं ते मी माझं ओन केलं. बरेच जण म्हणतात की याचा सपोर्ट असेल, त्याचा सपोर्ट असेल. नो, म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःवर पाहिजे. आणि तो जर असेल मला करायला काहीच सांगत नाही. शेवटी कसं आहे माहिती का, लाईफ स्पॅन. तुम्ही जन्माला आलो माहित होतं कोणाला, आणि वर्स्ट थिंग सांगतो, मरणार आहोत माहिती आहे का कोणाला? नाही, कोणालाच नाही. मधला स्पॅन जो आहे इट शुड बी ए, म्हणजे तो कसा जगायचा, किती आनंदात जगायचा आणि कसा लाईफ स्पॅन वाढवायचा हे आपल्या, तो वाढवायचं काम केलं. मी परत बोलतच राहिलो, तुमच्याकडून प्रश्न यायला पाहिजे. सर मला एक प्रश्न आहे. बिलकुल. आपण समजा एखादा बिझनेस जर आपला प्रॉफिट मध्ये असेल, तो बिझनेस सोडून आपण दुसऱ्या बिझनेस साठी रिस्क घेतो. तुम्ही शेती हा प्रॉफिट मध्ये